आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। चाकूर पंचायत समिती ता चाकूर जिल्हा लातूर येथे 200 कोटी रुपयांचा घोटाळा। या प्रकरणी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। घोटाळ्यामध्ये घरकुल, गायगोटे, शेततळे, पीक विमा, शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी योजनेचा पैसा अजून लाभार्थी यांना मिळालाच नाही। यासाठी उपोषणाच्या माध्यमातून त्या गरीब लोकांना न्याय मिळावा म्हणून बालाजी पाटील चाकूरकर यांनी पंचायत समिती चाकूर येथे उपोषण केले आहेत। त्यात त्यांची प्रकृती खूपच खालावत आहे, तरी पंचायत समिती अधिकारी काहीच दखल घेत नाही, कोणालाच जाग येत नाही। याला जबाबदार कोण? मी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, प्रतिनिधी इस्माईल ढालाईत चाकूर, सहसंपादक जलील ढालाईत चाकूर। नमस्कार, मी लाईव्ह पोलीस टाइम्स पत्रकार चाकूर प्रतिनिधी। आज इथं बालाजी पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत, धरणे देत आहेत आणि त्यांची मागणी आहे थकीत मावेजा तात्काळ द्या। विहीर, गोटा, घरकुल, शेततळे या कामाच्या लाभार्थ्यांचे थकीत मावे शेतकऱ्याला आत्तापर्यंत भेटलेले नाहीत। त्यानंतर 2025-26चा पीक विमा तात्काळ द्या। चाकूर, अहमदपूर, शिरूर, अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्याचा 2025-26चा पीक विमा त्वरित अदा करा। याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत हा पीक विमा भेटलेला नाही। त्यानंतर नगरपंचायत, नगरपालिका हद्दीतील मनरेगा योजना यापासून वंचित असलेल्या चाकूर शहरातील शेतकऱ्यांना विहीर, गायगोठे, शेततळे यांचा लाभांश शेतकऱ्यांना तात्काळ मिळाला पाहिजे। याचा अर्थ आत्तापर्यंत मिळाला नाही। 1 रुपयाचा पीक विमा लागू करा। शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा पीक विमा यासाठी त्यांनी लाभार्थी आहेत आणि आत्तापर्यंत त्यांना 1 रुपयाचा पीक विमा मिळाला नाही, तर नुसतं ही फक्त कागदावरची घोषणा आहे। आत्तापर्यंत ह्याचं मिळालं नाही असं बालाजी पाटील यांचं म्हणणं आहे। तर यासाठी शासनानं योग्य तो निर्णय घ्यावा आणि तात्काळ यांची मागणी पूर्ण करून गोरगरिबांची जी योजना आहे ती त्यांच्या खात्यामध्ये पडावी यासाठी बालाजी पाटील लढत आहेत आणि बालाजी पाटलांना योग्य न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। चाकूर पंचायत समिती अंतर्गत विहीर, गायगोठे, शेततळे आणि पानंद रस्ते, घरकुल एवढ्यामध्ये 200 कोटीचा बजेट। याच्यामध्ये दोषी कोण कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? त्या खात्याच्या अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, कार्यकर्ते, राज्यकर्ते बाबासाहेब पाटलाची कुटुंब आहेत। मग तुम्ही आंदोलन कुठपर्यंत चालणार? न्याय मिळेपर्यंत, बरोबर आहे? हा जो भ्रष्टाचार झाला याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे? शेकडो पुरावे।